सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी निर्गम याचा 14वा अध्याय आणि 13 आणि 14 वचन आपण वाचूया। मोशे लोकास म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करेल ते पहा, कारण जे मिस्री लोक तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधी तुमच्या नजरेस पडावयाचे नाहीत। परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही उभे राहा। या वचनामधून मोशे इस्रायल लोकांना सांगत आहे की देव तुमची मिस्री लोकांच्या तावडीतून किंवा फारो राजाच्या गुलामगिरीतून तुमची सुटका करणार आहे। आणि मोशे या ठिकाणी म्हणताय, तुम्हाला आता भिण्याची गरज नाही, तर तुम्हाला देवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे। तुम्हाला स्थिर उभं राहण्याची गरज आहे। आणि जर तुम्ही घाबरला नाही, भिला नाही, जर तुम्ही स्थिर उभा राहिला, देवाच्या विश्वासामध्ये भक्कम मजबूत उभा राहिला, तर देव तुमचं तारण करणार आहे। देव तुमचा बचाव करणार आहे। देव तुमचा उद्धार करणार आहे। देव तुम्हाला मिस्री लोकांपासून वाचवणार आहे। आणि परत मोशे देखील म्हणाला की मिस्री लोक आज आपण पाहत आहोत ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत, तर परमेश्वर तुमच्यासाठी लढेल। परमेश्वर तुमच्या बाजूनं मिस्री लोकांच्या बरोबर लढेल आणि तुम्हाला तो विजयी करेल। आणि म्हणून या ठिकाणी मोशे म्हणतो की परमेश्वर तुमच्या बाजूनं लढणार आहे, तर तुम्ही उभे राहा, म्हणजे तुम्ही शांत राहा। तुम्हाला काळजी करण्याची किंवा भिण्याची गरज नाही। वाचलेलं वचन देवबाप आशीर्वादित करो, आमेन। आपण प्रार्थना करूया। पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे, सर्वांना चांगलं आरोग्य दे, येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांच्या कामामध्ये सहाय्य आणि मदत कर, त्यांची प्रगती, त्यांची उन्नती कर। आणि परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव सर्वांना दे। आजच्या वचनाप्रमाणे प्रभू आम्ही न भिता तुझ्या विश्वासामध्ये स्थिर राहून परमेश्वर बापा आमचं तारण आम्ही करून घ्यावं। आमचा बचाव तू करणार आहेस, आमचा उद्धार तू करणार आहेस, तू आमच्या बाजूनं लढणार आहेस। म्हणून परमेश्वरा आम्ही शांत राहावं आणि आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवून परमेश्वर बाप्पा मजबूत राहावं, भक्कम राहावं। म्हणून प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर। पुन्हा आम्ही देवा तुला प्रार्थना करतो की आजचं वचन सर्वांच्यासाठी आशीर्वादित करून सर्वांना तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे। येशूच्याच नावामध्ये मागतो, म्हणतो बाप्पा, आमेन। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा। नक्कीच मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल। त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज देवाचं वचन तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळेल। आणि रोज देवाचं वचन ऐकण्याच्याद्वारे आणि पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल, आमेन।